वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी आणि आजच्या रेसिपीचं नाव आहे टँगी मसाला राईस. तर इथून पुढे आता ज्या रेसिपीज मी अपलोड करेन त्या सगळ्या रेसिपीज आपल्या इन्स्टंट रेसिपीज असतील, ज्या कमी इन्ग्रेडियंटमध्ये कुक होतील. तर सगळ्यात आधी आपण इथे घेतलेलं आहे ऑइल. इथे 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चॉप केलेले ऑनियन्स ॲड करणार आहे. मी इथे 1 वाटी राईस यूज केलेला आहे मसाला राईस बनवण्यासाठी. त्यासाठी मी फक्त 1 कांदा यूज केलेला आहे. कांदा मी चॉप करून घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक कांदा चॉप करून घ्यायचा आहे. तुम्हाला मोठा कांदा आवडत असेल थोडा लांबसर कट करू शकता. आणि तुम्ही फ्राय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही. थोडा ट्रान्सपरंट कलर आल्यानंतर, थोडा पिंकिश झाल्यानंतर, कांदा पिंकिश कलरचे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे शेजवान चटणी. शेजवान चटणी इथे आपण ॲड करून घ्यायची आहे. त्यालासुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चटणीलासुद्धा, सो दॅट एक चांगला फ्लेवर येईल. आणि चटणी भाजून झाल्यानंतर आपण नेक्स्ट ॲड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी. आता इथे आपण काय करणार आहोत, 2 टोमॅटो आपण यूज करायचे आहेत प्युरी बनवण्यासाठी. 1 वाटी आपण इथे टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपला जो राईस आहे तो खूप टँगी लागत असेल, बट तसं नाही आहे. एक हलकासा टँगी फ्लेवर येतो, पण त्या टँगी फ्लेवरसाठी आपण इथे 2 टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे कोरिएंडर पावडर. त्यानंतर पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा कोणतेही स्पायसेस ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर एका साईडला आपण कुक केलेला राईस आहे, तो कुक केलेला राईस आपण 1 वाटी घेतलेला आहे, तो आपण या मिक्सचरमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांनी माझी रेसिपी बघितली नसेल, लास्ट रेसिपी जी मी अपलोड केलेली रोलची, तर जाऊन नक्की चेक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. तीसुद्धा खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे. इथे राईस आपला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे प्रॉपरली. त्यानंतर तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही वरून कोरिएंडर्सनी गार्निश करून घेऊ शकता. तर इथे आपला टँगी मसाला राईस रेडी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.